सेम दुखलं का इथून? हे बघ ना दुखतं इथून. हो ओके. वरती पण त्रास होतो का हा वरती? इथं हाताला कोणच्या मुंग्या येतात? हे पायाला हाताला काही त्रास होतो का? नाही. हात खाली घ्या. शेती काम आहे का? सेंटिंग काम करता मी पहिले शेती काम करत होतो. आता सेंटरिंग दुखलं का दाबलं तरी? हा, दुखतं. आणि तो हात दुखतो का तिकडचा? नाही आणि पाडीला हे बघ इथं दुखतं तिकडे काय दुखत नाही. उठून बसा. प्रॉब्लेम मेजर आहे यांचा. मांडी घालून बसा ना सर. काय इकडं आता तुमच्या मानेमध्ये इथे 3 ते 4 मणक्यामध्ये झीज आहे. त्याला भरपूर दिवस झाले, कमीत कमी 15 वर्ष. तुम्ही पहिले डोक्या वजन घेतलेलं, खांद्या वजन घेतलेलं, हेवी काम करे. त्याच्यामध्ये जे 4 ते 5 मणके घसले गेले, म्हणजे तिथे पण एक 5व्या आणि 6व्या मणक्यामध्ये गादी घसली गेली, बरीच बाहेर आली. म्हणून तिथून एक नस दबली गेली जाते. इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पाठ शोल्डर या हाताला होते. म्हणून या गोष्टी झोपले, हात जड पडतो, बरीच पडतो, कळ लागते, लग लागते, मग घ्या. बरोबर. ही छाती इकडे दुखल, इकडे नाही दुखणार, इकडे दुखल बघा तुमच्या. समजलं? यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. हा प्रकार आता वाढतो. उशा दोन घेणं, मान मोडणं, डोक्या वजन घेणं, खांद्या वजन घेणं, मानेला झटका देणं, 4 वर्ष त्याच्याने ते वाढतंय. तो वाढलं. दुसरं कमरामध्ये 4थ्या 5व्या मणक्यात गॅप आहे दुसरा. तिथे पण वरती खाली सरकली, पण तिथे गादी बरीच बाहेर आली. गादी बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून उजव्या पायाला रक्तपुरवठा न झाल्यामुळे कमरापासून उजवा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मग बसून उठले, झोपून उठले पहिले वाकडं चालतं, मग थोड्या वेळेस सरळ. ज्या दिवशी जास्त वाकून काम केलं, वाकून वजन उचललं, कमराला झटका जास्त त्रास होतो. याला म्हणतात सायटिका आजार. मांडी घातली, गुडघ्या बसलं का पायाला मुंग्या येतात, जड पडतो, कळ लागतं. याला 1 आणि 2 याच्यात होणार नाही. याला 8-10 सेटिंग लागेल, 8-10 वर्ष यावं लागेल, तेव्हा तो मनका जागेवर जाईल, कार्टेरिस लेवल जाईल. पण ते जर अंगावर काढलं पुढच्या 5 वर्ष ते ऑपरेशनला जाईल. म्हणजे गादी आता फक्त फर्स्ट स्टेजला बाहेर आली, ते अजून जर डबल बाहेर आली त्यांना बऱ्याच दबली जाईल, पायाची ताकद कमी होते. समजलं? जो पालतो याला नियम आहे. याला पालतो झोपणं बंद, वाकून वजन उचलणं बंद, बिना बेल्टचं वाकून काम करणं, वाकून वजन उचलणं बंद. जास्त ट्रॅव्हलिंग बिना बेल्टचं करायचं, बिना बेल्टचं कोणतंच हेवी काम करायचं. तिची गीत बसायचं, झोपायचं नाही. झाड गादी झाड झोपे बसायचं, झोपायचं नाही. बिना बेल्ट मोटरसायकलीवर बसायचं. उशा दोन घ्यायचा नाही, मानेचा मान मोडण्याची नाही, डोक्यावर खांदे वजन घ्यायचं नाही, उजव्या खांद्यावर झोपायचं. तो पालतो या हिशोबाने नाही, लक्षात राहलं. समजलं? 3 सेटिंग नंतर बराच फरक पडेल, गाडीचं क्लिअर. पण मग तेवढं प्रॉपर झालं पाहिजे, नाही ते नंतर जास्त वाढव. ज्याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या, हा जर मला बरा करून दाखवायचा, गोळ्या औषध परमनंट होत नाही. रिलॅक्स. इकडे मान, इकडे मान कर, इकडे मान. कशी झोपा माझ्याकडे तोंड कर, सगळं चला अशा आहे करा ना. आता रिलॅक्स, घाबरू नका, रिलॅक्स. सेम पोझिशन.